शहादा तालुक्यातील सर्व सेतू केंद्र चालकांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत सेतू चालकांना मानधन व मोबदला देण्याबाबत कोणताही शासन लिखित निर्णय घेतला नसल्यानं संपूर्ण तालुक्यातील सेतू केंद्रांच्या कामास नकार दिला आहे। याबाबत उपविभागीय प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना निवेदन देण्यात आलं असून या योजनेसंदर्भातील काम बंद आंदोलन केलंय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रति लाभार्थी 50 रुपये अनुदान शासनाने जाहीर केले। मात्र सेतू चालकांना मानधन व मोबदला देण्याबाबत कोणताही शासन लिखित निर्णय घेतला नसल्यानं शहादा तालुक्यातील सर्व सेतू चालकांनी या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला। आम्हालाही उदरनिर्वाह करायचा आहे। आमच्याकडे काम करणाऱ्यांना पगार द्यावा लागतो। वीज बिल, इंटरनेट, स्टेशनरी, दुकान भाडे व इतर खर्चही येतो। यामुळे मोफत काम करायचे कसे असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला। कामाचा योग्य मोबदला देण्याऐवजी उलट कारवाई करणार असल्याचं बोललं जात आहे। शासन प्रत्येक योजनेचे अर्ज भरताना त्याचे दर जाहीर करते। यामुळे सदर कामाचा देखील दर जाहीर करणे गरजेचे असून लाभार्थ्यांकडून सदर फी आकारण्याबाबत होणं गरजेचं आहे। अन्यथा योजनेवर बहिष्कार असेल। MDTV साठी संजय मोहिते, शहादा। मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म भरवायचे आहेत त्याच्यासाठी शासनाने आशा वर्कर यांना 50 रुपये मोबदला देण्यासाठी जाहीर केलेले आहे। पण आम्ही सेतू कर्मचारी इथं जमा शहादा तालुक्यातले आम्हाला कुठलाही मोबदला न देण्याचं म्हणजे देण्याबाबतीत काही जाहीर केलेलं नाहीये। उलट जर कोणी पैसे घेतले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे। ते योग्य आहे, परंतु आम्ही जे काम करणार आहे, जे आम्ही अर्ज भरणार आहे तर त्याचा आम्हाला मोबदला काही मिळायला पाहिजे। एक तर ऑफिशियली तसं आम्हाला लेखी द्यायला पाहिजे शासनाने की बाबा 50 रुपये तुम्हाला या पद्धतीने मिळतील। तर या बाबतीत आम्ही आमचा पूर्ण सेतू कर्मचारी तालुक्यातले सदरचा अर्ज न भरण्यासाठी आम्ही भरणार नाही असं निवेदन आम्ही प्रांत साहेबांना इथं दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी पण दिलेलं आहे। मागील दिवसात काही अर्ज उत्पन्नाचे दाखले म्हणा किंवा डोमासाईल हे भरण्यासाठी 200 रुपये त्याच्या व्यतिरिक्त अजून चार्जेस सेतू केंद्राकडून वसुली केली जाते बातम्या प्रसारित झाल्या होत्या। याबद्दल काय सांगू? या ज्या बातम्या होत्या काही लोकांनी या अफवा पसरवल्या होत्या आणि काही एजंट लोक आहेत ते एजंट लोक घेत होते। ई सेवावाले किंवा ऑनलाईन वाले कोणीही पैसे जास्त घेत नाही। यापूर्वीच्या बऱ्याच योजना आलेल्या शासनाच्या, पीक कर्ज असेल, काही भरपूर योजना आहेत त्या माध्यमातून कोणाकडनं जास्त घेतलेल्या नाहीत। अचानक आता कसे घेतील? पण काही एजंट आहेत ते एजंट हे पैसे घेतात आणि दिशाभूल करण्याचं काम चालू आहे। बाकी सेतू केंद्रांना बदनाम करण्याचा हेतू आहे त्यांचा। अशी कुठली तक्रार गेली का तहसीलदार प्रांत साहेबांकडे? त्यांच्याकडे गेलेली नाहीये। साहेबांनी सांगितलंय की जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही रीतसर त्यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल करू।